तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तलावाचे तुळुंब फुटल्याने 20 ते 25 हेक्टर भात शेतीचे नुकसान. रात्रीच्या पावसाचा फटका, तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भात पीक जमीनदोस्त. एकीकडे पावसाने अनेक दिवस दडी मारल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत होते. पावसाची प्रतीक्षा करत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने परे भरून भाताची लागवड केली. अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या भरवशावर भात पिकांची लागवड पूर्ण केली. मात्र आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ग्रामसुंदरी येथील मालकीच्या तलावाला रात्रीच्या पावसामुळे पाणी साचल्याने शेतीला पाणी सोडण्यासाठी असलेल्या जागेवरून तुळुंब फुटलं. त्यामुळे तलावातील मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं. त्यासोबत तलावातील मातीही शेतांमध्ये शिरल्याने सुमारे 20 ते 25 हेक्टर भात शेतीचं मोठं नुकसान झालं. ही घटना 28 जुलै रोजी पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास घडली. तलावाचे पाणी आणि माती शेतात शिरल्याने रोवलेले भात पीक जमीनदोस्त झालं असून शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचलं आहे. मेहनतीने उभे केलेलं भात पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या घटनेचा फटका विजय झोडे, योगेंद्र झोडे, अरविंद झोडे, देवराम झोडे, शिवशंभू झोडे आणि धीरज झोडे या शेतकऱ्यांना बसला आहे. मी योगेश झोडे, ग्रामपंचायत सदस्य चारगाव सुंदरी. आत्ताच काल पासून आमच्या सध्या ढगफुटी असा पाऊस सुरू आहे आणि ह्या अतिवृष्टीमुळे आता आमच्या ह्या रात्री सुंदरी येथील तलाव हा फुटलेला आहे आणि हा तलावावर आता नुकताच MRGS मातीकामसुद्धा झालेला होता. तरी हा अतिवृष्टीमुळे तलावाला खाण पडलेली आहे. तरी प्रशासनाला मला एवढीच मागणी आहे की त्यांनी त्वरित ह्या तलावाची पुनर्दुरुस्ती करून हा पूर्ववत तलाव करून द्यावे. कारण ह्या तलावावर कमीत कमी 50 हेक्टर जमीन ओलिताखाली आहे आणि जवळपास 10 हेक्टर ते 25 हेक्टरपर्यंत नुकसान झालेली आहे तलाव फुटल्यामुळे. तरी प्रशासनाला मला एवढंच बोलायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या तलावाकडे लक्ष देऊन त्याच्या दुरुस्तीकरिता काय निधी आहे, काय त्यांच्या यंत्रणेत काय बसतंय त्यानुसार त्यांनी दुरुस्ती करून द्यावे. पावसाअभावी आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून कृषी पंपांच्या भरवशावर आणि मोठ्या मेहनतीने भाताची लागवड केली होती. मात्र पावसाने आता दिलासा देण्याऐवजी उभ्या पिकांवरच घाला घातल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.